थॉमस म्हणाला होता, इफ इलेक्ट्रिसिटी इज क्रिएटिव्हिटी देन देयर शुड बी वन क्रिएटर, बट आय एम नॉट. म्हणजे वीज ही निर्मिती असेल तर कुणीतरी निर्माता असणारच. कोण आहे? मी आहे. परमेश्वर हे माणसाच्या प्रगल्भ बुद्धीला लागलेलं ग्रहण. परमेश्वर बघण्याची नाही, जाणून घेण्याची गोष्ट. तुमच्या या अध्यात्माच्या टिमक्या बंद करा. सायंटिफिक एक्सप्रेशन ऑफ स्पिरिच्युअलिटी. माझी चेष्टा करण्यापेक्षा स्वतःचा विचार करा. अरे पुढे काय वडून ठेवलंय, कुठे ठाऊक आहे तुला? देव आणि विज्ञान यामधील संघर्ष म्हणजे देऊळबंद. हा वाद वेगवेगळ्या प्रतलांवर, वेगवेगळ्या पातळ्यांवर होतो. अगदी आस्तिक नास्तिकापासून ते अगदी जगण्याच्या प्रत्येक अनुभवाकडे पाहण्याच्या दृष्टीपर्यंत. प्रत्येक अनुभवाकडे पाहण्याचा एक अंदाज आहे, एक नजरिया आहे. त्याचं भिंग हे देव आणि विज्ञान या दोघांपैकी एकाची कास ठरल्याशिवाय तो मार्ग जगण्याचा तशा अर्थानं दिसत नाही. अशा वेळी आपण नेमकं काय करू शकतो याचा विचार मांडण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे हा सिनेमा. जगात अंधारून, सारं काही अंधारून येतं, त्यावेळी तारणहार म्हणून आपल्या समोर जे काही येतं तो देवाचा चमत्कार मानायचा की विज्ञानाचा साक्षात्कार? देव, प्रारब्ध, योगायोग या शब्दांचा अर्थ म्हणजे नेमकं काय? काही गोष्टी आपल्या बाबतीत घडतात, आपल्याच बाबतीत का घडतात? त्या घटनाक्रमाचा अर्थ आपण लावताना त्यामध्ये देव दिसतो की विज्ञानाचा अंश? या शास्त्रगाठ्याची कसोटी म्हणजे देऊळबंद हा सिनेमा. राघव शास्त्री हा नासातला शास्त्रज्ञ भारतीयांच्या सुरक्षेसाठी एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी तो पुन्हा भारतात आलाय. आता तो अमेरिकन झालाय. राघव म्हणजे काश्मीर महाजनी. राघव याने राघव फ्रिक्वेन्सी हा एक शोध लावलेला आहे. त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी, त्याला संपवण्यासाठी दहशतवादी त्याच्या मागावर आहेत. मात्र इथल्या इस्रोचे अधिकारी, त्यांच्यासोबत राघवचं एक प्रोजेक्ट सुरू आहे. त्या सगळ्या गोष्टी मागे खरं तर एक बॅक स्टोरी दडलेली आहे. श्रद्धा आणि आस्तिकतेवर जर तर म्हणून पाहणारा, देवाच्या स्वामींच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न घेऊन जगणारा राघव शास्त्री यांनी त्याचं प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्याने निवडून दिलेल्या सोसायटीमध्ये राहण्याचं एक स्थान आहे. त्या सोसायटीमध्ये एक स्वामींचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या काकड आरतीपासून शेज आरतीपर्यंत आरत्यांचा गजर हा सोसायटीच्याच प्रांगणात होत असतो. मात्र राघव या सगळ्याच्या विरोधात आहे. नियोजित वेळेच्या 7 दिवस अगोदर प्रोजेक्ट पूर्ण करून राघव पासवर्ड टाकण्याच्या वेळेस आहे. मात्र त्याच वेळी सुरू असणारं भजन आणि त्या सगळ्यासाठी जो राघव कंटाळतो आणि त्याचं सगळं डिस्टर्ब होऊन जातं, जे शेड्यूल येते, त्यामुळे राघव चिडून जाऊन म्हणजे स्वामींचं देऊळ बंद करण्याचं फरमान काढतो. त्या प्रोजेक्टचा पासवर्ड त्याने टाकलेला नाही, पण तरीही त्याला म्हणजे आता तो पासवर्ड तिथे लहान मुलीने टाकलेला आहे, त्यामुळे तो त्याला कळू शकत नाहीये. आता तो पासवर्ड त्याला कसा मिळतो, नेमकं काय घडतं? प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. वेलकम 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 होम. हा देश माझं घर नाही. रोज हजारो लोक या देशात मरतात. खूप विचार करूनच ही जागा निवडली. 33 कोटींपैकी कुठल्या देवाचा बाबा? अहो कुठल्या म्हणजे काय, स्वामी समर्थांचा. तुमचा नक्की कोणावर राग आहे? देवावर की देवभोळ्या लोकांवर? दोघांवर. इंडियातले सगळेच सायंटिस्ट एक जात देवभोळे. आम्ही विज्ञान निष्ठा असलो तरी आहोत देवभोळे. आपल्या शरीरात मन नावाचा कुठलाही अवयव नाही आणि देव नावाचं कुठलंही एलिमेंट. हा सिनेमा स्वामी भक्त परिवारांसाठी निश्चित आधार असेल. काही वर्षांपूर्वी अष्टविनायक, जय संतोषी मा, साईबाबा असे सिनेमे जसे आले तसा हा अक्कलकोट स्वामींच्या साक्षात्काराचा सिनेमा आहे. हा सिनेमा श्रद्धाळू भाविकांचा आहे. एकीकडे विज्ञानाचं उदात्तीकरण करताना श्रद्धेलाही तेवढंच महत्व असल्याचं इथं दाखवून दिलंय. या सिनेमाचा पूर्वार्ध हा तशा अर्थानं खूपच लांबलाय, पसरट झालाय. या सिनेमाची गोष्ट प्रस्थापित करण्यासाठी दिग्दर्शकाने खूप वेळ दवडला. उत्तरार्ध मात्र रंजक आणि हॅपनिंग आहे. त्यामुळे पूर्वार्धाला कात्री लागली असती तर सिनेमा आणखी प्रभावी वाटला असता. वेळेचं गणित मात्र इथे कुठेतरी चुकताना दिसतं, ते पूर्वार्धाच्या पसरटपणामुळे. उत्तरार्धात मोहन जोशी स्वामींच्या रूपात अवतरतात आणि धमाल उडवून देतात. तोपर्यंत हे समोर आपल्या का घडतंय, आपण हा सिनेमा का पाहतोय असा विचार कित्येकदा मनात येऊन गेलेला असतो. मात्र उत्तरार्धातील नाट्यमय घटनाक्रम या सिनेमाला वेगळीच का होईना पण दिशा देतात. प्रवीण तरडेचा सिनेमा दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न, पण यापुढे आणखी सघन कलाकृती त्याच्याकडून अपेक्षित आहेत आणि घडतील अशी आशा बाळगायलाही हरकत नाही.
त्या अमेरिकन शास्त्रज्ञांसमोर भारतीय शास्त्रज्ञांची खिल्ली उडवलेली मात्र या सिनेमातील अक्षम्य चूक आहे. शिवाय शास्त्रज्ञांनी वाळूचा किल्ला काय करणं, पत्नीची पर्स उचलून नव्हेपणा करणं, अशा प्रकारे भारतीय शास्त्रज्ञांना म्हणजे काय अशा पद्धतीने प्रोजेक्ट केलंय का, म्हणजे त्यामागचा हेतू काय हे मात्र खरंच उलगडलेलं नाही. या सिनेमातील कलाकारांचा भरणा ही एक निश्चित यामधली जमेची बाजू म्हणता येईल. डॉक्टर मोहन आगाशे, सतीश आळेकर, किरण यज्ञोपवीत, महेश मांजरेकर, याचसोबत आदेश बांदेकर, प्रसाद ओक, सुनील बर्वे यांचा असणारा समावेश निश्चित एका वेगळ्या उंचीवर नेतो. स्वामींच्या भूमिकेतील मोहन जोशींनी मात्र कमाल केली आहे. त्यांच्या नॉन सायन्स म्हणण्यापासून ते अगदी प्रॅक्टिकल अप्रोच पर्यंत. निवेदिता सराफ, प्रवीण तरडे, ऋषिकेश देशपांडे, विभावरी, शर्वरी जमिनी, श्वेता शिंदे, दीपक करंजीकर या कलाकारांच्या सहभागामुळे सिनेमा स्टार्सच्या गँगचा झाला. तारकादळ या सिनेमासाठी आपल्याला कामी आलेलं निश्चित दिसतं. दक्षिणेत लोकप्रिय असलेला कॅमेरामन प्रशांत मिश्रेंचा कॅमेराही अत्यंत प्रभावीपणे बोलतो. नरेंद्र भिडेचं पार्श्वसंगीतही या सिनेमाची जमेची बाजू म्हणता येईल. आणि अर्थात स्पेशल ब्राउनी पॉइंट्स म्हणजे अजय अतुलच्या संगीताची जादुई इतिहास. म्हणजे स्वामी भक्त संप्रदायासाठी भक्तीचा एक वेगळा वस्तुपाठ म्हणून हा सिनेमा निश्चित असेल. नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. शास्त्र विज्ञान यांच्या दृष्टीने मात्र हा सिनेमा एक वेगळी वाट असू शकेल. हा मार्गही त्यांच्यापेक्षा निश्चित वेगळा असेल. स्वामी भक्तांसाठी तीर्थक्षेत्राचं दर्शन घडवणारा सिनेमा म्हणून त्याचं एक वेगळं महत्वही आहे आणि ते निश्चित राहीलही. म्हणजे निश्चितच देऊळ बंद हा सिनेमा म्हणजे शास्त्र, विज्ञान आणि श्रद्धा यामधला एक वेगळा संघर्ष अधोरेखित करतो. या सिनेमाला मी देतोय 3 स्टार्स. राघव शास्त्री की डिलीवरी होनी चाहिए. दिगंबरं